व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर ट्रायकोडर्माची जी संख्या आहे का ती जवळपास कोटीच्या घरात होणार आहे. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सध्या थंडीचा प्रादुर्भाव इतका झालेला आहे, आपल्या जमिनीमधली बऱ्यापैकी जी घातक बुरशी, मग त्यामध्ये फ्युजारियम असेल, फ्युजारियममुळे येणारी बुरशी असेल किंवा फायटोप्थेरामुळे येणारी असेल किंवा रायझोक्टोनियामुळे येणारी असेल, ह्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला मूळकूज, मर रोग, माना टाकणे, खोडकूज असे बऱ्यापैकी मातीतून पसरणारी बुरशीमुळे जे होणारे रोग आहेत ते खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्या सर्व बुरशींवर मात करणारी आणि ह्या सर्व बुरशींना खाणारी जी मित्र बुरशी आहे ट्रायकोडर्मा विरिडी नावाची, त्या बुरशीला आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला लाखो करोडोच्या संख्येत मल्टिप्लाय करता येऊन आपण याला मातीत सोडून आपल्या ह्याच्यावर कसं नियंत्रण मिळवता येईल. तर या बुरशीचा काय गुणधर्म आहे याची सर्व माहिती डिटेलमध्ये आपण सायंटिफिक वेनं पाहणार आहोत. याला पूर्ण मिश्रण हे बनवायचं आहे कसं तेही पाहणार आहोत. याला वापरायचं आहे कसं, कोणत्या अवस्थेत वापरायचं आहे, कोणत्या पिकाला वापरायचं आहे, सर्व प्रश्नाचे उत्तर आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आता साहित्यामध्ये सगळ्यात तुम्ही पहिले बघू शकतात, मी इथं 100 ग्राम ट्रायकोडर्माची पावडर घेतली. आता यामध्ये मला कुठल्याही मार्केटच्या प्रोडक्टचं प्रमोशन नाही करायचं म्हणून मी ही काट्यावर मोपून 100 ग्राम ट्रायकोडर्माची पावडर घेतली. तुम्ही कोणतीही घेऊ शकतात तुमच्या हिशोबानं, तुम्हाला जी पाहिजे ती मार्केटमधली. त्यानंतर इथं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, कारण ही ट्रायकोडर्मा ही बुरशी आणि ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे यामध्ये जीव आहे, तर याला खाण्यासाठी आपल्याला काहीतरी खाद्य टाकायचं आहे. त्यासाठी मी इथं डाळीचं पीठ घेणार आहे आता मोपून 100 ग्राम. तर तुम्ही यामध्ये डाळीचं पीठ घेऊ शकतात किंवा बटाटे घेऊ शकतात उकडलेले, काही ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट स्टार्चचं प्रमाण जास्त आहे ते खाद्य तुम्ही त्यामध्ये घेऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण नैसर्गिक आसपास गूळ घेतलेला आहे. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथं 20 लिटरच्या आसपास बकेटमध्ये पाणी घेतलेले. आता हे जे प्रमाण आहे तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये वापरायचं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. आता मी सध्या फक्त 20 लिटर पाण्यापुरतं बनवणार आहे, त्यामुळे 100 ग्राम ट्रायकोडर्माची पावडर, 100 ग्राम आपण डाळ घेणार आहोत आणि 100 ते 200 ग्राम आपण गुळाचं पाणी करणार आहोत. आता हे कसं मिश्रण बनवायचं आहे आपण ह्याला सुरुवात करू. सगळ्यात सुरुवातीला जी ट्रायकोडर्मा पावडर घेतली आपण ती साईडला बकेटीत थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करायची. लाकडी काठीच्या साह्यानं ही पूर्ण पावडर मिक्स करायची. पावडर टाकताना हातामध्ये काहीतरी घालणं आवश्यक आहे, कारण ही एक बुरशी आहे. त्यानंतर डाळीचं जे पीठ आहे ते पीठ आपण बकेटीमध्ये टाकून घ्यायचं आहे, गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे लाकडी काठीच्या साह्यानं. आणि पूर्णपणे हे एकजीव झाल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला जवळपास बकेटीमध्ये जिथं आपण पाणी घेतलं आहे 20 लिटर त्या बकेटीत टाकायचं आहे. आणि बकेटीत टाकल्याच्या नंतर या मिश्रणाला आपल्याला 7 दिवस ठेवायचं आहे. दिवसातून 2 वेळेस लाकडी काठीच्या साह्याने याला ढवळायचं आहे, जेणेकरून पूर्ण मिश्रणाला ऑक्सिजन भेटन आणि हे सर्व ट्रायकोडर्मा हे 7 दिवसांनी मल्टिप्लाय होतील आणि आपल्या उपयोगाला येतील. तर आपल्याला हे 7 दिवस ठेवायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्माबद्दलची ही माहिती आपल्याला असणे अतिशय आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा एक मित्र बुरशी ही एक उपयुक्त बुरशी आहे, परोपजीवी व इतर बुरशीवर जगणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर अशी बुरशी. यामध्ये मुख्यतः ट्रायकोडर्मा विरिडी ही स्पेसीज सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 95% आपल्याला पाहायला मिळते. ही बुरशी मुख्यतः रोपांच्या मुळालगत म्हणजे रायझोस्पिअरमध्ये काम करते व रोपाच्या मुळावर पातळ थरांमध्ये वाढते. त्यामुळे रोगकारक बुरशींना मुळापर्यंत पोहोचता येत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रायकोडर्मा काम कसे करते? ही बुरशी जमिनीतील इतर घातक बुरशीच्या धाग्यांना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामस्वरूप रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते व त्याची वाढ खुंटते. अशा प्रकारे ही बुरशी दुसऱ्या घातक बुरशीला खाऊन स्वतः जगते. त्याच्यानंतर हे ट्रायकोडर्मा कोणत्या कोणत्या रोगावर नियंत्रण करतं ते बघू. सर्व प्रकारचे मातीतून पसरणारे फंगल रोग, त्यामध्ये रायझोक्टोनिया सोलानी या बुरशीमुळे होणारे रोग असतील, मग त्यामध्ये मुख्यतः डॅम्पिंग ऑफ म्हणजे रोप उगवण्याआधी किंवा लगेच मरतात. त्यानंतर रूट रॉट म्हणजे मुळे कुजलेली, तपकिरी, झाड पिवळे पडते, वाढ खुंटते, ओढल्यावर मुळे तुटून येतात. जास्त करून सोयाबीन, हरभरा, भाजीपाल्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर कॉलर रॉट, खोडाच्या मानेजवळ खोल तपकिरी जखम होते, खोड ओढल्यास झाड वाळते, काही वेळा पान अचानक कोमजतात. प्रमुख पिकं कापूस, मिरची, टोमॅटो. त्यानंतर फायटोप्थोरामुळे होणारे रोग, याचे मुख्य लक्षण झाड अचानक वाळायला लागते, मुळे कुजतात, काळी तपकिरी दिसतात, खोडाच्या मानेजवळ सड होते, पाणी असूनही झाड कोमेजलेले दिसते. त्यानंतर जास्त बाधित पिके कोणते त्यासाठी तर मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी, दोडका, संत्रा, डाळिंब, पपई, द्राक्ष. त्याच्यानंतर फ्युजारियम ऑक्झिस्पोरममुळे होणारे रोग जे की ट्रायकोडर्मा कंट्रोल करते. याच्यामध्ये मुख्य लक्षण आहे
खालची पाने आधी पिवळी पडतात, नंतर संपूर्ण झाड वाळते. एकाच बाजूने वाळणे म्हणजे युनिलॅटरल विल्ट. खोड कापल्यानंतर आतील वाहिन्या तपकिरी किंवा काळ्या पाहायला मिळतात. माती ओली असूनही झाड कोमेजलेले असते. रोपावस्थेत वाढ खुंटते. जास्त बाधित पिके टोमॅटो, मिरची, केळी, कापूस, हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिके. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ट्रायकोडर्मा वापरण्याचे चमत्कारी फायदे काय काय ते बघा. ही एक जैविक उपयुक्त बुरशीत आहेच, त्यासोबत जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कामसुद्धा करते. त्यानंतर हे एक उत्तम डिकम्पोजरचं सुद्धा काम करते. त्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धतासुद्धा करून देते. त्यानंतर निमाटोड म्हणजे जे मुळाला गाठी येतात, त्या सूत्रकृमी असतात, त्यांनासुद्धा मारायचं काम करते. त्यांच्या अंड्याला कुजवतं. त्यानंतर NPK विरघळणारे जे जीवाणू आहेत त्यांनासुद्धा आपल्याजवळ बोलवतं मुळापाशी. त्यानंतर फॉस्फरस विरघळायचं कामसुद्धा करतं आणि खूप जास्त काळापर्यंत टिकतं. हे खूप महत्त्वाचे, ह्याचे फायदे आपल्याला इतके सारे पाहायला मिळतात. त्यानंतर या ट्रायकोडर्माचा वापर कसा करायचा, मातीमधून जर करायचा असला तर 1 एकरसाठी 1 किलो ट्रायकोडर्मा पावडर प्लस 2 किलो गूळ प्लस 2 किलो डाळ हे 200 लिटर पाण्यामध्ये 6 ते 7 दिवस एका ड्रममध्ये ठेवायचं. दिवसातून 3दा त्या मिश्रणाला ढवळायचं आणि नंतर वापरायचं. बीज प्रक्रियेसाठी 20 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणास वापरावी. त्यानंतर नर्सरीमध्ये म्हणजे रोपवाटिकेसाठी 50 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर प्रति चौरस मीटर क्षेत्रावर बियाणे पेरण्यापूर्वी मिसळावी. जर शेतजमिनीमध्ये प्रक्रिया करायची असेल तर 5 किलो ट्रायकोडर्मा हे 5 टन शेणखतात मिसळून प्रति हेक्टर पसरावे व त्यानंतर त्याला थोडेसे पाणी देऊन ओलीत करावी. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 1 महिन्यापूर्वी आपण बेड पद्धतीनं ही कांदा लागवड केलेली आहे आणि याला मी हे जे बनवलेलं आजच्या व्हिडिओमधलं ट्रायकोडर्मा मिश्रण आहे हे 10 दिवसापूर्वीच सोडलेलं आहे बरं का माझ्या घरच्या कांद्याच्या प्लॉटला. तर हे 10 दिवसा आधी सोडल्याच्या नंतर हे 10 दिवसांनी मी व्हिडिओमध्ये जो दाखवतोय कांदा तो अशा पद्धतीने दिसत आहे. मला थोड्याफार प्रमाणामध्ये या कांदा पिकामध्ये कुठेतरी कॉलर रॉट किंवा एखाद्या रोपानं मान टाकणे असा प्रकार पाहायला मिळत होता. तर प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच मी ट्रायकोडर्माचं जे मिश्रण आहे म्हणजे जमिनीतून जर घातक बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होण्याच्या आधीच आपण थोडंफार त्याला कंट्रोलमध्ये यावं म्हणून ठिबकद्वारे हे ट्रायकोडर्मा मिश्रण सोडलेलं आहे व ते सोडल्यानंतर हा प्लॉट असा आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी